म्हणजे गायी अशा उघड्या पडलेल्या की बघायला येणारे जे शेतकरी आहेत किंवा हे ते सगळे मला म्हणायचे की तू अशा गायी का चॉईस केल्यात किंवा अशा गायी का घेऊन आलेला आहे. आता मला असं वाटतं की ह्या कालवडांमुळं किंवा ह्या खोंडांमुळंच आपल्याला दूध मिळतंय. तर त्याची अमानुषपणे हत्या करणं किंवा काय करणं हे योग्य नाही. त्यामुळं आपण त्याला ठेवलेलं आहे. शेवटी काय होतं म्हणजे शेवटी ही जीव हत्या आहे. त्यामुळं त्यांना ठेवलेलं आहे. आता त्याच्यावरती मला बऱ्याच जणांनी विचारलं उद्या जाऊन तुमची जनरेशन मोठी होणार आहे, तर पहिल्यांदा तुमचं प्री प्लॅनिंग पाहिजे की त्यांची सोय आहे का, चाऱ्याची सोय किंवा त्यांचं जे शेल्टर म्हणतो आपण त्याची सोय पाहिजे आणि नंतर मग तुम्ही गायी वाढवल्या पाहिजेत. मला सांगा की काही जणांना वाटतं की तुम्ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी भरपूर केलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तिच्या आकारावरून किंवा ती दिसायला मोठी आहे किंवा आकारानं छोटी आहे म्हणून तुम्ही गाय सिलेक्शन नाही केली पाहिजे. नवीन 2 दिवसाचा प्रवास या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, थोड्या दिवसापूर्वी आपण एका गोठ्यावर आलो होतो म्हणजेच तो वाघजायवाडीचा ओमकार पवार यांचा जर्सी गायींचा गोठा, आणि त्या गोठ्यावरती आपण पुन्हा एकदा भेट देण्यासाठी आलेलो आहोत. कसं संपूर्ण नियोजन चालू आहे यासाठी आपण रिव्हिजिट करणार होतो, आणि रिव्हिजिट करण्यासाठी आपण पहिल्यांदा आज इथं आपण गोठ्यावरती आलेलो आहोत. संपूर्ण नियोजन आता आपण बघणार आहोत. काही त्यांनी चेंजेस केलेत का, कसा चालू आहे त्यांचा दूध व्यवसाय, त्यासोबतच जी एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये आपण जाणून घेऊ की आपण गाई खरेदी करण्यासाठी जातो, तर गाई खरेदी करताना काही आपल्याकडून चुका होतात की निवडताना कशी निवडावी गाई, त्यानंतर कोणत्या बाजारातून गाई खरेदी करावी, तर संपूर्ण ती प्रोसेस काय असते ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि तिकडून आपल्या गोठ्यावरून आणल्यानंतर जो त्यांचा स्ट्रेस असतो तो मॅनेज कसा केला जातो यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता आपण आलेलो आहोत गोठ्यावरती ओमकार पवार यांच्या. तर उन्हाळा असल्यामुळे फॅन वगैरे सगळं चालू आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तर थोड्या दिवसापूर्वी आपण मुलाखत घेतली होती, त्यामध्ये आपण नियोजन बघितलेलं. कसं चालू आहे आता दूध व्यवसाय? आता म्हणजे आता सध्या उन्हाळ्यानं दर वाढलेला आहे आपला दुधाचा. तर आता आपला रेट 44 रुपये किंवा 44.5 त्याच्या आसपास आपला रेट गेलेला आहे. आणि आता आपण खाली काम चालू केलेलं आहे, नवीन शेडचं काम चालू केलेलं आहे. ते नवीन वासरं जी नवीन प्रेग्नेंट ज्या गाय आहेत त्यांच्यासाठी, आणि जी पहिली जी वासरं होती ती पण त्यांची पण आता साईज मोठी झालेली आहे, त्यांच्यासाठी आता चालू आहे काम. जसं की तुम्ही म्हटलं की दर वाढलेला आहे, दराबद्दल काय सांगाल? कारण की काही जणांचं म्हणणं येतं की दर वाढला म्हणून दूध व्यवसायाला सुरुवात केली, तुम्ही काय सांगाल? नाही, तसं काही नाही आहे. कारण वर्षात 12 महिन्यात चढ उतार हा राहतोच. शेवटी कोणत्या तरी महिन्यात रेट वाढणार आहे, कोणत्या तरी महिन्यात रेट कमी होणार आहे. पण कन्सिस्टन्सीनं आपण जर काम करत राहिलो तर मला असं वाटतं त्याचा काहीच फरक पडत नाही. आता त्यांचं जे म्हणणं आहे की रेट वाढले की दूध व्यवसाय चालू केला, पण पडत्या काळात जे काय होतंय ते खूप महत्त्वाचं आहे, आणि पडत्या काळात आपण अनुभव घेतलेलाच आहे. शेवटी आता रेट वाढल्यानंतर शेतकऱ्याला सुद्धा फायदा झालाच पाहिजे. आणि आता काय होतंय, रेट जरी वाढला तरी चारा महाग झालेला आहे. दुसऱ्या गोष्टी फॅट जे आपण उन्हाचं तापमान आहे त्यामुळं फॅट ही कमी लागते, किंवा दूध हे कमी प्रमाणात तयार होतंय, त्यामुळे तर रेट वाढला जातोय. हा आता उन्हाळ्यात दूध कमी होण्याची शंका भरपूर येतात. आपलं दूध कमी झाले का, किती झालं का? आपलं दूध कमी एक 4-5 लिटरनं फरक पडलेला आहे, परंतु जी आपली 5 फॅट लागत होती ती आता 4-6, 4-5 अशी फॅट लागायला लागली. कारण गाई काय होतं, पाणी प्रमाण जास्त होतं, पाणी पिण्याचं प्रमाण जास्त होतं, आणि उन्हाची जी धग असते त्यामुळं ही फॅट ही कमी झालेली आहे. त्यांना सुका चारा आता कमी प्रमाणात आहे. सुका चारा आता नवीन जो येणार आहे तो येईपर्यंत त्याच्यामुळं बहुतेक ही कमी झालेली आहे आपली फॅट. आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये चाऱ्याचं वगैरे नियोजन कसं आहे, म्हणजे कसं संतुलन ठेवता तुम्ही चाऱ्याचं? आता कडब्याचे रेट आमच्या इकडं 5,000, 5,500, काहींचे 6,000 शेकडा असं गेलेले आहेत रेट. तर आता आम्ही दुसरं त्याला पर्याय असा निवडलेला आहे की जे MP तून किंवा
पंजाबमधून जे गव्हाचं भुसकट जे आपण म्हणतो बरं. ते पण अगदी चांगलं आहे. त्यामुळं आपण त्याची व्यवस्था केलेली आहे की ते आपल्याला एक 10 रुपयेच्या किलोच्या आतमध्ये आपल्याला मिळून जाईल. 8 ते 10 रुपयाच्या आसपास मिळून जाईल. आणि त्याच्यामध्ये पण चांगली पोषण द्रव्य असतात. त्यामुळं ते आपण आत्ता ते मागवणार आहे. उन्हाळ्यात चारा, ओल्या चारा, सुका चारा, ते कसं संतुलन ठेवावं आपण? आत्ता सध्या ओला चारा आता कमकुवत भासायला लागलेला आहे आपल्याला. की आता विषय असा झालेला आहे की आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे. हा ड्राय एरिया आहे सगळा. बरोबर. तर मग आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे पाहिजे असं हिरवा चारा काही मिळत नाहीये. तर आपला जो काय आहे तो आपण त्यांना देतोय. म्हणजे आता मित्रांनो, आपण आज जाऊन बघूया कसं नियोजन चालू आहे आत्ताचं. एक मिनिट हे लावतो. उन्हाळ्यात तर बघू शकाल मित्रांनो, फॅन वगैरे लावले आहेत. मला सांगा की हे फॅन वगैरे लावले आहेत, काय सांगाल या फॅनबद्दल आणि उन्हाळ्यात का गरजेचं आहे? उन्हाळ्यामध्ये काय होतं, आता आपला हा सिमेंटचा पत्रा आहे. त्याचं टेम्परेचर जे दुसरा पत्रा येतो तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामुळे जास्त हीट लागलेली असते. पण आपल्या ह्या सिमेंटच्या पत्र्यावरती आपण पाणी मारू शकतो. आणि दुसरं असं म्हणजे की त्यांना व्हेंटिलेशन झालं पाहिजे. त्यासाठी आपण फॅन चालू केलेले आहेत आता. जे हवा खेळती राहावी त्यासाठी फॅन चालू आहेत आपले. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये म्हणजे म्हणून कसं नियोजन चालू आहे तुमचं? नाही, आपली जी काही बोर आहे ह्या बोरमध्ये ऑटोमॅटिक 3 टाक्या आहेत. त्या 3 टाक्यांमध्ये पाणी येतं. आणि ज्यावेळेस ती टाकी काय कमी होते त्यावेळेस आपण ते पुन्हा भरतो. पण जी 2 दिवसात भरावी लागायची टाकी ती आता आपल्याला एकाच दिवसात भरावी लागते. आता इतर सीझन आणि उन्हाळ्याचा सीझन जर्सी गायचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय 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 पण गरजेचं आहे? ही गाय अशी गाय आहे की ह्या तिन्ही ऋतूत सूट होते. म्हणजे ह्या गायचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही म्हणजे गरमी जास्त वाढली तरी तिच्या शरीराचे चेंजेस करून त्याला स्वतःला ती सेट करते. आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा तसंच, थंडीमध्ये सुद्धा तसंच. ही गायचं हे वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे काय होतंय, ह्या गायचं जे आजारी पडण्याचं प्रमाण जे आपण जे HF ला कम्पेअर करतोय तर त्याच्या मानानं आपल्याला काही दुसरा प्रॉब्लेम नाहीये. फक्त दुधाची फॅट कमी झाली एवढाच आपला प्रॉब्लेम झालेला आहे. बाकी तसं म्हणावं असं काही झालेलं नाहीये. आता मला सांगा की आपण प्रत्येक गायीपाशी जाणार आहोत. तुम्हाला सांगा की मिल्क कॅपॅसिटी किती आहे आपल्या गोठ्यातील गायींची? आता सर्वसाधारण आता काय होतं, काही गायी पीक पिरियडमध्ये 10 लिटर देत आहेत. काही गायी ज्या पीक पिरियडमध्ये 8 लिटर दिलेला आहे. तर शेवटी काहींचं कन्सिस्टन्सी तेवढंच दूध राहिलेलं आहे. सिमेंट भरल्यानंतर कमी आलेलं आहे. पण काहीच्या गायींचं वैशिष्ट्य असं की त्या गायींना म्हणजे दूधच कमी आलेलं नाहीये. त्या कन्सिस्टन्सी 7 चालतायत तर ते 7च देत आहेत, किंवा 8 चालतायत तर त्या 8च देत आहेत. आणि दुसरं म्हणजे आता आपण ऑल ओव्हर आपलं 130 लिटर म्हणजे दूध जात होतं. तर आपलं ते दूध 120 लिटर वरती आलेलं आहे. मग मे बी ते सिमेंट दिल्यामुळं आलं असेल किंवा ह्या उन्हाळ्यामुळं. माझी पण सुरुवात आहे त्यामुळं मला पण असं फारसं काही म्हणजे सांगता येणार नाही. पण ते मला तर असं वाटतं की ते उन्हाळ्यामुळं धगीनं हे कमी आलेलं आहे. तरी सांगू शकाल की आपण गायीपाशी जाऊया. मला फक्त त्या गायीची मिल्क कॅपॅसिटी साधारणतः किती असू शकेल? आता ह्या गायीची मिल्क कॅपॅसिटी 7 लिटर आहे. ही गाय 3 नंबरची जी आहे, आम्ही नंबरवरती गायींना म्हणजे नाव नाही दिले. नंबर कुठे टाकले? त्यांच्या कानावरती इन्शुरन्स आणि 803, 801 ते 811 असं आपल्याकडं टॅग नंबर दिलेले आहेत. तर ही 3 नंबरची गाय ही आपल्याला 7 लिटर दूध देते एका टायमिंगला. आता ही 2 नंबरची गाय आहे, ही जी मिल्किंग कॅपॅसिटी जास्त आहे, ही 9 लिटर दूध देते. पुन्हा ही 1 नंबरची गाय आहे, ही जी पण मिल्किंग कॅपॅसिटी 6.5 ते 7 लिटर आहे. ही म्हणजे आता हिला एक 3रा महिना चालू आहे, त्यामुळं मे बी ही जे मिल्किंग कॅपॅसिटी कमी झालेली आहे. आणि तुम्हाला दाखवायचं जर गेलं तर ती मागची गाय आहे, ती सुद्धा 9 लिटर देते आता. आणि ही 8 देते काळी. दुसरं गायींना काय आहे, ह्या गायींना म्हणजे आत्तापर्यंत
आपल्याला कसलाच खर्च झालेला नाही. बर. म्हणजे ह्या गायींचं वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत खर्च म्हणजे जे डॉक्टरांना आपल्याला सिमेंट द्यावं लागतं, सिमेंटला खर्च जेवढा आहे तेवढाच फक्त. दुसरा खर्च म्हणजे असं गायला ताप येणं अधूनमधून, म्हणजे बॉडी डिहायड्रेट होते किंवा दुसरा काय आजार असला काही आपल्याला कसलाही त्रास नाहीये. फक्त आपण हे फॅन कशासाठी लावलेले आहेत की जास्त धगीनं त्यांना काय म्हणजे त्रास होऊ नये. शेवटी जनावर आहे त्यामुळे ही आता फॅन लावलेले आहेत. बाकी आता गायींना आता सिमेंट भरणंच हे चालू आहे. बाकी आता दुसरं तुम्ही जर सांगाय जाल तर ही आता दुसरी जनरेशन जी आपली आहे ती पण आता सध्या म्हणजे मोठी होतीये, तर त्यांच्यासाठीच हे खाली व्यवस्थापन केलेलं आहे आपण. तिथं पाईप वगैरे ही होते बरं का. हा हा ते तेवढं म्हणजे आपल्याला या किरकोळ गोष्टी पण बघाव्या लागतात. नक्कीच. कारण की ते लहान वासरं आहेत. ते पाईप कशासाठी ठेवलेली? ती पाईप आता जी टाकी आहेत ना त्या फवारणी केल्यानंतर धुवून घ्याव्या लागतात. बर. जे गायींना दुसरं जे आपण म्हणतो गोचडी ताप किंवा जे दुसरे कीटक जे आहेत किंवा जे आपण गोचड्या जी म्हणतो त्यांचा त्रास होऊ नये म्हणून आपण फवारणी ही करतो. आणि त्यांना हायटेक प्लॅटिनम किंवा नॉर्मल हायटेक हे वॅक्सिन करून घेतो आपण. बर. हे 3 खोंड आहेत. बर. आता ह्या 11 मध्ये आपल्याला हे 3 खोंड झालेले आहेत. आणि दुसरं गोष्ट अशी आहे की बाकीच्या आपल्याला कालवड झालेल्या आहेत. बर. तर ह्यांना आता आपल्याकडे जी व्यवस्थापन आहे तर ह्यांना आपण बैलगाडी किंवा दुसऱ्या असं चारा आणण्यासाठी ह्यांना ठेवणार आहे. कारण ह्यांच्यामुळे आपल्याला म्हणजे दूध मिळालेलं आहे. ह्यांना आता कटिंगला देणं किंवा अशा गोष्टी आपण काही केलेल्या नाही आहेत. तर आता ह्यांची म्हणजे ताकद वाढलेली आहे. त्यामुळे हे आता ह्यांना आता म्हणजे वेळ आलेली आहे ह्यांना काम करण्याची. पण आपले 3 आहेत, मग किती आहेत? 2 आहेत का 3 आहेत? 3 आहेत. 3. मग त्या तिघांचं नियोजन कसं असणार आहे? तिघांचं नियोजन असं आहे की म्हणजे तिघांना आता आपण कुठं देऊन म्हणजे आता कोणाला देणार, जर कोणाला पाहिजे असेल किंवा ह्याला वशीड नसतं त्यामुळं त्याला कोण घेत नाही. पण ह्यांचा चारा आणण्यासाठी जिथं चिखल वगैरे होतो, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असे व्यवस्थापन नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही करू शकता. मग तुम्ही सांगा की हे तुम्ही करण्याचं का ठरवलं की आपण वैरणीसाठी चाऱ्यासाठी वगैरे यांचा वापर करूया? कारण की आपण बघतो की सहसा कोण ठेवत नाही. आता काय होतं माणसांचं म्हणणं काय असतं की बाबा आम्हाला कालवडच व्हावी, पण आता हे ईश्वराच्या हातात आहे. शेवटी आता नशिबानं 11 मध्ये चांगला रेशिओ आहे की 3 खोंड झालेले आहेत. कायकांना उलटा रेशिओ असतो, 8 खोंड होत्यात आणि 3 कालवड होत्यात. तर आपलं नशीब असं आहे की त्याच्यामध्ये 8 आपल्याला कालवड झालेले आहेत आणि 3 खोंड झालेले आहेत. तर आता प्रत्येकाचं मेंटॅलिटी वेगवेगळी आहे. आता मला असं वाटतं की ह्या कालवडांमुळं किंवा ह्या खोंडांमुळंच आपल्याला दूध मिळतंय. तर त्याची अमानुषपणे हत्या करणं किंवा काय करणं हे योग्य नाही. त्यामुळं आपण त्याला ठेवलेलं आहे. शेवटी काय होतं म्हणजे शेवटी ही जीव हत्या आहे, त्यामुळं त्यांना ठेवलेलं आहे. आता त्याच्यावरती मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुला जर प्रत्येक वेळेस जर झालेलं आहे तर तू प्रत्येक वेळेस किती सांभाळणार? तर त्याच्यासाठी आपण सॉर्टेड सिमेंट देतोय की जेणेकरून आपल्याला शेवटी कालवडच होईल, त्याच्यावरती आपण खर्च करतोय. तर आता दुसरा विषय असं खोंड किंवा कालवड ह्याचा विषय नाहीये. जर तुमची जर कालवड झाली तर पुन्हा उद्या जाऊन तुमची कंपाऊंडिंग जे आहे आणि तुमचं जे जनरेशन आहे ते पटपट वाढणार आहे, कंपाऊंडिंग वाढणार आहे. जर मला 11ला आता 11च कालवड जर झाल्या तर उद्या जाऊन माझ्या 11 गायी तयार होणार आहेत. पण त्याचा जर रेशिओ जर 50% धरला तर मला 5च गायी मिळणार आहेत, 5च खोंड होणार आहेत. तर पुन्हा नंतर मी ती खोंड काय ठेवणार नाही, मी कुठेतरी जंगलात सोडून देणार. म्हणजे आता इथं ह्या ड्राय एरियात बघतो की ह्या अशा ड्राय एरियात लोक काय करतात, त्या छोट्या छोट्या वासरांना आणून सोडतात. तर हे चुकीचं आहे. म्हणजे माणसाला म्हणजे त्याच्यावरती काम केलं पाहिजे.
की सोडून देणं किंवा त्यांना म्हणजे कटिंगला देणं हा काय ऑप्शन नाही. माणसांनी किंवा जे दूध व्यावसायिक आहेत त्यांनी सॉर्टेड सिमेंट द्यावं असं मला वाटतं. म्हणजे सॉर्टेड सिमेंट्सनं कालवडच तुम्हाला होणार. मी काय म्हणतो, तुम्ही एकदम असं हायफाय किंवा भारीतलं सिमेंट देऊ नका. हां तुम्ही एक 800 रुपयेपर्यंत तुम्हाला ABS झिकचं सिमेंट मिळतं. हां तर डॉक्टर 800-900 रुपयेपर्यंत तुम्हाला सॉर्टेड सिमेंट हा देतायत. म्हणजे आपल्या इथं तर 800 रुपये 900 रुपये घेतायत. म्हणजे आता आपला सुरुवातीचा काय आहे मला सांगा, की आता आपले जे वासरं आहेत त्यातील वासरं तुम्ही विकायचं वगैरे कधी नियोजन करता का? नाही आता सध्याला आता काय आपल्या गोट्याची कॅपॅसिटी कमी आहे. आपल्याला आहे जनरेशनमध्ये वाढ करायची आहे. म्हणजे आता ह्या गायींना तिथल्या शेतकऱ्यांनी काय म्हणजे कोणतं सिमेंट दिलेलं आहे आपल्याकडे काहीच डेटा नाहीये. तर आता इथून पुढचं जी वासरं येणार आहेत तर त्याचा डेटा आपल्याकडे राहणार आहे की बाबा हे झिकचं आहे किंवा हे बायफ कंपनीचं आहे. जे दुसरे बुल आहे, जॉर्डन आहे, जागरूक आहे, जे काय आहे तेच आपल्याला लक्षात राहणार आहे. आपण तिथून पुढे जनरेशन वरती काम करणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न येतो, जसं की मी सुरुवातीला म्हटलं गायी खरेदी करणं, तिथून आपली सुरुवात होते दूध व्यवसायाची. तर गायी खरेदी कुठून केल्या पाहिजेत? मला मागच्या व्हिडिओवरती मी तुम्हाला सांगितलेलंच होतं, मला सगळी मदत ही संतोष शेडगे पाटलांनी केलेली आहे. तर त्यांनी म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्टनी बेंगलोरला आम्ही पहिल्यांदा गेलेलो. मला सांग की तिथलं कसं सगळं पूर्ण नियोजन असतं तुम्ही तिथे गेल्यानंतर? तिथलं नियोजन म्हणजे आम्ही माझे वडील, मी, पाटील आणि त्यांच्याबरोबर अजून 3 जण होते की त्यांना पण गायी घ्यायच्या होत्या. तर आम्ही असं मिळून इथून गेलो बेंगलोरला. तर बेंगलोरवरून त्यांना कसं त्यांच्या अनुभवानं तिथं म्हणजे तिथल्या लँग्वेजमध्ये बोलणारे जे व्यापारी असतात तर आपल्याला ती लँग्वेज काय तिथली जी तमिळ लँग्वेज आहे किंवा जी कन्नड आहे ती आपल्याला काही येत नाही. तर मग तिथला माणूस आपल्यासाठी येणं आपल्यासोबत गरजेचं आहे. मग तिथल्या व्यापाऱ्यांनी आपल्याला तिथं गेल्यानंतर गायी दाखवल्या. तर ते काय आपल्याला काय तिथं गायी काय अशा म्हणजे पसंत पडलेल्या नाहीत किंवा चॉईस झालेल्या नाहीत. तर मग आपण नंतरनं काय केलं, तामिळनाडूला गेलो. आणि तामिळनाडूला गेल्यानंतर रोड या ठिकाणी जर्सी गायींचा अख्ख्या भारतातला सगळ्यात मोठा बाजार भरतो. हा, तर तिथं एक 1400-1500 गायी होते. तर त्या 1400-1500 गायीमध्ये आपल्याला चांगलं सिलेक्शन झालं आणि शेडगे पाटलांनी त्याच्यातून ह्या 11 गायी आपल्या चॉईस केल्या. आता शेवटी मी ह्या व्यवसायात नवीन होतो त्यामुळे मला काही एवढा असा अनुभव नव्हता. मी जे काही स्टडी केलेला त्याच्यापेक्षा शेवटी आता त्या व्यक्तीला 15 वर्षाचा अनुभव आहे त्यामुळं त्यांची मला मदत झाली तिथं. मला सांग की आता तुम्हाला त्यांची मदत झाली, ज्यांना नवीन करायचे त्यांना मदतीला कोण नसणार आहे, मग त्यांनी कसं केलं पाहिजे? 100% आता त्यांनी मी स्वतःहून पण शिकत होतोच, परंतु जे अनुभवी व्यक्ती आहे की ज्याचं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये होल्ड आहे त्यांची गाठ घेतली पाहिजे, त्यांचे अनुभव विचारले पाहिजेत, त्यांच्याशी मधली कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे. शेवटी असं कुणालाच काही म्हणजे असं डायरेक्ट कळणार नाही, ते शेवट अनुभवातून येणार आहे. तर आता मी त्यांना अधूनमधून विचारायचो की बाबा गाय सिलेक्शन करताना तुम्ही म्हणजे काय असं बघता किंवा तुम्ही म्हणजे कोणत्या गोष्टीवर गाय चॉईस करता. तर त्यांनी मला अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. गायीचा पाठीमागचा आकार, त्याचा उंचवटा, पुन्हा अजून जे आपण जी आर्डर म्हणतो गायीची, जे गायीचे सड आहेत ते त्यांची समान उंची पाहिजे, जे सड जास्त खाली नाहीत पाहिजेत. पुन्हा मागचे सड आहेत, पुढचे सड, त्यांची साईज, गायीचे कान आणि गाय हेल्दी असणाऱ्याचे नाकावरती जो असा पाणीदार त्यांना घाम येतो नाकावरती, ते गाय म्हणजे हेल्दी आहे ते कळून जातं. गायीचं बॉडी स्ट्रक्चर, गायीचे पाय, दोन्ही पायातलं अंतर, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पुन्हा दुसरी गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही गोटा टाकणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ब्रीडिंगवरती काम करणार आहे, तर मला असं वाटतं की गाय ही पहिल्या लॅक्टेशनची असणं गरजेचं आहे. कारण पहिल्या लॅक्टेशनची गाय ही म्हणजे स्टार्टिंग पासून ते जोपर्यंत ती म्हणजे तिचा कालखंड आहे, जोपर्यंत तिची प्रेग्नेन्सी थांबत नाहीये तोपर्यंत त्या गायीवरती आपला संपूर्ण अभ्यास होतो की ही गाय पहिल्यांदा दूध किती देत होती, नंतर तिच्यात काय बदल जाणवले,
की कोणत्या बुलचं कोणतं सिमेंट दिल्यानंतरनं म्हणजे तिची मिल्किंग कॅपॅसिटी वाढलेली आहे. ह्या गोष्टीचा राहतो आणि गायची लाईफ सुद्धा आपल्याकडे जास्त राहते. नाहीतर तुम्हाला ते विकावं लागतं गायला. पुन्हा तुम्ही एक 4-5व्या वेतानंतर तुम्ही ती गाय काढून टाकता. तर ते पहिल्या लॅक्टेशनची असेल तर मला असं वाटतं ती जास्त काळ तुमच्या गोट्यात ती गाय राहणार आहे. बरं, पहिल्या लॅक्टेशनची गाय तुम्ही म्हणताय, पण पहिल्या लॅक्टेशनची घेताना रिस्क पण भरपूर असते. हो नक्कीच आहे. शेवटी आता त्या व्यक्तीच्या म्हणजे त्या व्यक्तीला किती अनुभव आहे, त्या व्यक्तीला किती त्या गोष्टीतलं कळतंय. शेवटी ह्याच्यासाठी गायचे जनरेशन चेक केले जातात किंवा गायचे जे बुल आहे की कोणत्या बुलची आहे. शेवटी आपल्याला हे काही गोष्टी तिथं काही मिळाल्या नाहीत. शेवटी तिथं कोणताही डेटा तिथं नव्हता की गाय कोणत्या ब्रीडची आहे. आपण ज्या ज्या गायी चांगल्या वाटल्या, ज्या ज्या गायीला बॉडी स्ट्रक्चर, त्यांची ठेवण, ह्या गोष्टी बघून आपण त्यांच्या घेऊन आलो किंवा आपण त्यांचे दात चेक केले. जे आपण जी पारंपरिक पद्धत आहे की गायीचे दात बघून आपण तिचं वय ठरवलं जातं. अशा गोष्टी चेक करून आपण घेऊन आलो तिथून. आता नवीन यामध्ये उतरणार आहे, ज्यावेळेस गायी खरेदी करायला जातात त्यावेळेस ते व्यापाराच्या थ्रू पण जाऊ शकतात. मग व्यापाराकडून घेणं किती योग्य वाटतं तुम्हाला? आता काय व्यापार करणारा व्यक्ती जो असतो तो शेवटी आता त्याचं स्किल म्हणजे तो कशा टाईपच्या गाय घेऊन येतोय. आता त्याची मेंटॅलिटी काय आहे की त्याला कशा म्हणजे व्यापार करायचे का ब्रीडिंगच्या गायी द्यायच्या आहेत हे महत्त्वाचं आहे. शेवटी आता त्यावर डिपेंड राहतं. शेवटी जर आलेली गाय जर प्रत्येक जर गाय तो जर म्हणत असेल की बाबा प्रत्येक गाय ही चांगलीच आहे आणि मी जी गाय आणलेली, शेवटी त्या आपण गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि त्यावर मग ती गाय सिलेक्शन केली पाहिजे आपण. बरं, व्यापाराकडून घेतल्यानंतर आपल्याला जास्त करून काही ठिकाणी फसवणूक पण होताना दिसते, त्याबद्दल काय सांगाल? शेवटी आता काय त्याचा व्यापार आहे त्यामुळं तो व्यक्ती विकायचं काम करणार आहे. शेवटी तुमच्याकडं तुम्ही बघून घेतली पाहिजे गाय की म्हणजे कशा पद्धतीची गाय आहे. नाहीतर तुम्ही खरेदी नाही केली पाहिजे गाय. फसवणूक ही आपल्यामुळं म्हणजे आपल्याकडं गोष्टी नाही आहेत ह्यामुळं फसवणूक होऊ शकते असं मला वाटतं. जर तुम्ही डोळे झाकून जर गाय घेतली, त्या गायचं तुम्ही म्हणजे कितव्या महिन्यातले किंवा काय त्याचं सगळं तुम्ही चेक केलं पाहिजे. त्याच्या आधीचा तुम्हाला हिस्ट्री काय भेटते का, डेटा काय भेटते का, तर ह्या गोष्टी बघून तुम्ही गाय घेतली पाहिजे. तिच्या आकारावरून किंवा ती दिसायला मोठी आहे किंवा आकारानं छोटी आहे म्हणून तुम्ही गाय सिलेक्शन नाही केली पाहिजे. आता तीच महत्वाची गोष्ट की आपल्याला जास्त मोठा आकार दिसलं की असं वाटतं की दूध जास्त देणारी गाय आहे, त्याबद्दल काय सांगा? असं काय नाहीये. असं आता मागच्या वर्षी जी कॉम्पिटिशन झालेलं आहे पंजाबमध्ये, तर जी बायफ कंपनीचं जागरूक नावाचा जो बुल आहे त्याची काय साईज अशी जर्सीमध्ये मोठी नव्हती, तरी सुद्धा त्याची मिल्किंग कॅपॅसिटी ही 48 लिटरच्या आसपास काहीतरी होती. माझ्या म्हणजे कन्फर्म मला माहित नाहीये, पण 48 लिटरच्या आसपास मध्ये त्याच्या साईज नसताना सुद्धा तेवढं देऊ शकते गाय. आणि काही काही गाय अशा आहेत की म्हणजे त्यांचा आकार मोठा आहे पण त्या देताना 6 लिटर दूध देतात एका टायमिंगला किंवा 5 लिटर दूध देतात. शेवटी त्याच्या जेनेटिक गोष्टींवर डिपेंड राहतं. तुम्ही म्हटलं की पहिल्या लॅक्टेशनची गाय घेतली पाहिजे. मला सांगा की दुसऱ्या वेत, तिसऱ्या वेत, या वेताची घेतली तर कोणती रिस्क असते आपल्याला यामध्ये? रिस्क अशी काय नाहीये. म्हणजे दुसऱ्या वेताची गाय तुमच्या जर तिसऱ्या वेताची गाय घेतली तर शेवटी ती जे आधीचा रेकॉर्ड आहे ते आपल्याकडे काय नसणार आहे की आधी काय त्या गायला प्रॉब्लेम आलेला आहे का किंवा त्या गायला दुसरं म्हणजे कोणता आजार होता का. तर शक्यतो काय होतं, गायी जी विकली जाते जर शक्यतो शेतकरी म्हणा, जे व्यापारी म्हणा, ज्या गायी चांगल्या आहेत त्या सहजासहजी देत नाहीत. बरोबर. आणि ज्या गायींना काही प्रॉब्लेम आहेत, ज्या गायी प्रेग्नेंट राहत नाहीयेत, अशा गायी माणूस काढून टाकतो की म्हणजे विकायला काढून टाकतात. तर मला असं वाटतं पहिल्या लॅक्टेशनला तुम्हाला रिस्क राहते की ही गाय किती दूध देणार किंवा किती काय होईल, पण दुसऱ्या तिसऱ्या लॅक्टेशनला तुम्ही जास्त काळ ती गाय तुमच्या गोट्यात ठेवू शकत नाही. आता म्हणजे मी जे आत्ता बोललेलो आहे म्हणजे काही जणांना पटेल नाही पटेल मला माहित नाही, पण हेच सत्य आहे की तुम्ही आता बघा म्हणजे आता हे आपला फार्म आहे किंवा इतर कोणाचा फार्म आहे, जो शेतकरी आहे, जो काय आहे,
तर म्हणजे माणसाची अशी इच्छा नसते की तुम्ही चांगली गाय कधीच तुम्ही म्हणजे असं विकायला वगैरे आणत नाही, किंवा तुम्ही अशा गोष्टी म्हणजे की ज्या गायीला तुम्हाला जी गाय काढायची आहे किंवा जिचं जास्त वेध झालेलं आहे किंवा ज्या गायीला काहीतरी प्रॉब्लेम आलाय, म्हणजे असं म्हणत नाहीये की मी की त्या प्रॉब्लेमच्याच गायी असतात, पण रिअरली चांगली गायी सहजासहजी असं कोणीही म्हणजे आणत नाही की विकायला. त्या गायीचं लॅक्टेशन एकतर जास्त असतं, काहीतरी दुसरा प्रॉब्लेम असतो, काही अशा काहीतरी गोष्टी असतात की त्यामुळं तो माणूस बाजारात विकायला घेऊन येतो. तर मी आधी आपल्या पंचकृषी ज्यावेळेस फिरायचो त्यावेळेस म्हणजे गायी बघायचो, तर त्या शेतकऱ्याला मी विचारायचो किंवा ज्या व्यापाऱ्याला विचारायचो, अरे ही गाय द्यायची का नाही, तर शेतकरी किंवा तो व्यापारी म्हणायचा ही नाही गाय द्यायची, आम्हाला हीच द्यायची. तर मग अशी काही गोष्ट आहे की ती तुम्हाला हीच गाय द्यायची किंवा काय, शेवटी आता काही गोष्ट असेल ती त्या शेतकऱ्यालाच माहीत असेल किंवा जो विकणार आहे त्यालाच माहीत असेल. शेवटी आता त्यासाठीच आपलं स्किल आपल्याला महत्त्वाचं आहे की ती गाय घेताना आपण तिच्या सर्व गोष्टी चेक केल्या पाहिजे, या लक्षात ठेवलं पाहिजे आपण की असं पण असू शकतं 100%. कारण हा बिझनेस आहे. शेवटी तुम्ही ती गाय तुम्ही विकत घेणार, उद्या तिच्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम येणार, तिच्याकडून फायदा व्हायच्या ऐवजी तुम्ही तिला म्हणजे मेडिसिनला खर्च करणार किंवा इतर काही गोष्टी असतील की प्रेग्नेन्सीचा प्रॉब्लेम येतोय, अशा गोष्टी नंतर तुम्हाला कळून जातात, पण तुम्ही काय करू शकत नाही त्याला. तुम्ही सांगा की आता या गायी जे तुमच्या आहेत आता किती आहेत टोटल म्हटला? 11 गाय आहेत. 11 गायी. ज्यावेळेस तिथून तुम्ही खरेदी करून संपूर्ण नियोजन झालं, किती दिवस लागले तुम्हाला खरेदीसाठी तिथे? तुम्हाला सांगतो बघा, आम्ही तिथं 6 दिवस होतो. तर यायला आम्हाला म्हणजे गायी ज्यापासून गाडीमध्ये भरल्या तिथून आपल्याला हे गोट्यापर्यंत येईपर्यंत 36 तासांचा प्रवास झाला आपला. तर चूक अशी झाली आपली की हा प्रवास खूप जास्त झाला, म्हणजे ती माझी चूक होती. म्हणजे त्या जो गायीचा जो मालक असणार आहे त्यानं त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे त्या गाडीचं सस्पेन्शन, त्या गाडीचा तुमचा जो रूट आहे की तुम्ही कुठल्या रूटने येणार आहे, गाडीला सस्पेन्शन आहे का, ड्रायव्हर व्यवस्थित आहे का, ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आता आपण ह्या गाडी ज्यावेळेस घेऊन आलेलो त्यावेळेस जी आपली गाडी होती त्या गाडीचं म्हणजे ती गाडी एक्सपायर व्हायला आलेली, त्या गाडीचं 14 वर्ष घेऊन त्या गाडीला 14 वर्ष झालेली. तर माझं असं म्हणणं आहे की त्या गोष्टीनं ह्या गायींना भरपूर त्रास झाला. म्हणजे 2 महिने आम्ही ह्या गायींवरती ट्रीटमेंट करत होतो. म्हणजे जी गायी 8व्या महिन्यात होती, जी 7व्या महिन्यात होती, त्या गायी कच्च्या वेल्या. तर मग असा प्रॉब्लेम झाला, त्यामुळं जी गाय 10 लिटर दूध देणार होती तिनं 7च लिटर दूध दिलं किंवा 8च लिटर दूध दिलं. तर तो फटका आम्हाला बसला आणि त्यांचा हेल्थ इश्यू पण भरपूर झाले होते. म्हणजे जुलाब म्हणा किंवा ताप अधूनमधून, म्हणजे त्या सेट व्हायला आम्हाला 2 महिने गेले. तर त्या गायी आणताना व्यवस्थित आणल्या पाहिजेत आणि अधून म्हणजे जिथं जिथं तुम्हाला गायी उतरवता येतील त्यांना पाणी, जे आपण बूस्टर डोस जे आपण म्हणतो, कॅल्शियम वगैरे दिलं पाहिजे. अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत, कारण मी नवीन असल्यामुळे मला ते काही माहिती नव्हतं. तुम्ही जसं की म्हटलं तिकडून आल्यानंतर खर्च भरपूर झाला, जो त्यांना या प्रवासामध्ये जो स्ट्रेस येतो तो कमी करण्यासाठी कसं उपाययोजना केली पाहिजे आपण? स्ट्रेस 100% येतोच. मग काय केलं पाहिजे, म्हणजे गाय आणताना तुमचे किती तास जाणार आहेत किंवा किती दिवस जाणार आहेत त्या पद्धतीनं तुम्ही काय केलं पाहिजे की आपल्याला गाय कुठं उतरवता येतील, गायला कुठं आराम करता येईल, गायला म्हणजे रेस्ट कुठं घेता येईल, ह्या गोष्टींची आधी चौकशी केली पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं ह्या गोष्टी माझ्याकडून झालेल्या नाही आहेत. मी डायरेक्ट गाय इथपर्यंत घेऊन आलो आणि इथपर्यंत घेऊन आल्यानंतरनं आणि त्यात ती गाडी खराब होती त्यामुळं त्यांचे अजूनच हाल झाले. त्यामुळं मला ते 2 महिने सहन करावं लागलं. मग ते डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनं पुन्हा सगळं व्यवस्थित झालं. गायींच्या तब्येती खराब झाल्या, म्हणजे गायी अशा उघड्या पडलेल्या
की बघायला येणारे जे शेतकरी आहेत किंवा हे ते सगळे मला म्हणायचे की तू अशा गायी का चॉईस केल्यात किंवा अशा गायी का घेऊन आलेला आहे. तर आता शेवटी माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. आत्ता तुम्हाला म्हणजे आत्ता त्यांची तब्येत वगैरे सगळी व्यवस्थित झालेली आहे, पण त्याला 2 ते 3 महिने कालावधी गेला. या गोष्टी माहीत नसतात बऱ्याच लोकांना. आपल्याला दिसतं की आता चांगल्या प्रकारे गोठा चाललाय, पण जे सुरुवातीला प्रॉब्लेम आले ते बऱ्याच जणांना माहीत नसतात आणि त्याला फेस करणं किती अवघड असतं या पण गोष्टी सगळ्यांना समजल्या पाहिजेत. जसं की तुम्ही म्हटला, मला सांगा की मग त्यांनी योग्य प्रकारे चारा खुराक वगैरे खायला कधीपासून सुरुवात केली? आणल्यानंतर मॅनेजमेंट कसं केलं जातं परत आणल्यानंतर त्या गायींना इथं आणल्यानंतर सुरुवातीला त्यांचा सगळा खुराक हा ड्राय होता. मग आपल्या इकडं आल्यानंतर म्हणजे त्यांना सगळं हिरवं वगैरे आपण देतो, जी मका कडवळ वगैरे. मग त्यांच्या शेणामध्ये बदल आला. म्हणजे त्यांचं म्हणजे जे पोटातलं जे आतमध्ये त्यांना ड्राय खायची सवय होती, त्यामुळं थोडा टाइम गेला. नंतरनं तुम्ही त्यांना सवय होऊन मग त्यांच्या जसं बॉडीला जसं सहन होतंय तसं होत गेलं आणि नंतर ह्या वातावरणात म्हणजे इथलं जे खाद्य आहे त्याला सूट झाल्या. आपल्या वातावरणात या सूट होतात का? हो, नक्कीच सूट होतात. ही गाय ह्याच्यासाठीच म्हणजे भारतामध्ये ही गाय ह्याच्यासाठीच आलेली आहे की ही तिन्ही ऋतूमध्ये सुद्धा गाय सूट होते. म्हणजे तुमचा उन्हाळा असू द्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये होणार, थंडी असू द्या तरी सुद्धा, म्हणजे जे आपला उत्तर भाग आहे पंजाब साईडला तिथं सुद्धा ही गाय बघायला मिळते. खाली साऊथ साईडला जिथून आपण गाय घेऊन आलेलो आहे तिथं सुद्धा बघायला भेटते. आणि आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये तिथं सुद्धा गुजरातवाल्यांकडे, म्हणजे ही गाय ह्याच्यासाठीच आहे की ही पूर्ण क्लायमेटमध्ये गाय ही सूट झालेली आहे. म्हणजे मला सांगा की काही जणांना वाटतं की तुम्ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी भरपूर केलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आत्ता तसं बघायला गेलं तर म्हणजे मला असं वाटत नाही की बाबा मी काही खर्च वगैरे जास्त केला, कारण ह्यांची हेल्थ जर व्यवस्थित असेल तर पुढे जाऊन मला त्याचा बेनिफिट आहे. किंवा ह्यांची जर हेल्थ व्यवस्थित जर नसेल तर मला असं वाटतं की आता ही जी गाय आहे ती आता ही मला जवळून ओळखायला लागलेली आहे. म्हणजे ह्यांचं ना आपलं एक बऱ्यापैकी चांगलं बॉन्डिंग झालेलं असतं की त्यांना कळतं की बाबा ही व्यक्ती आपल्यासाठी येतोय दररोज किंवा ही आपण काळजी घेतली जाते ह्यांची. तर ह्या सगळ्या कम्फर्टच्या गोष्टी आहेत. शेवटी तुम्ही आता कसं करायचं ते आपल्यावरती डिपेंड आहे, पण मला असं वाटतं की त्यांची हेल्थची काळजी घेतली पाहिजे. जो काही खर्च होतो तो हा वन टाइमच होतो. शेवटी खर्च तुम्हाला त्याच्याकडे पुन्हा म्हणजे बघावं लागत नाही. म्हणजे आता आपण काय केलेलं आहे, थंड राहावं म्हणून सिमेंटचा पत्रा यूज केलेला आहे. म्हणजे हा त्यांचा कम्फर्टचाच पार्ट आहे. दुसरं जर इथं पाणी आलं तर इथं त्यांचा हेल्थ रिलेटेड इश्यू होणार आहेत. तर अशा गोष्टी शेवटी आता शेतकऱ्याने केल्या पाहिजेत. हळूहळू अपडेट झालं पाहिजे. पाऊस पडल्यानंतर पाणी असं खाली जात असेल. ह्या आपण असा उतार दिलेला आहे, हे खाली आपण त्याला जाण्यासाठी, म्हणजे हा काही मुरमाडच भाग आहे, परंतु शेवटी हा उतार पाणी निघून जाण्यासाठी पाहिजे. आता बघू शकाल मित्रांनो, मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण आलेलो त्यावेळेस हे संपूर्ण मोकळं होतं. आता थोडंसं त्यांनी नियोजन करायला त्यामध्ये सुरुवात केली. जसं की त्यांचा थोडासा प्लॅन होता त्यामध्ये. दादा मला काय सांगाल, हा प्लॅन नक्की कसा आहे आणि काय डोक्यात विचार आहे याच्याबद्दल? हे आपण पुन्हा शेड वाढवलेला आहे. तर शेड ह्याच्यासाठी वाढवलेला आहे की ही जी आत्ता नवीन येणारी वासरं आहेत आणि आत्ताची जी वासरं मोठी होत्यात तर त्यांना आपण आपल्या गोट्याचंच नाव आहे की मुक्त गोटा. तर तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यांचं संगोपन होऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी आपण हे वाढवलेलं आहे. उद्या जाऊन तुमची जनरेशन मोठी होणार आहे. तर पहिल्यांदा तुमचं प्री प्लॅनिंग पाहिजे की त्यांची सोय आहे का, चाऱ्याची सोय किंवा त्यांचं जे शेल्टर म्हणतो आपण त्याची सोय पाहिजे. आणि नंतर ना मग तुम्ही गायी वाढवल्या पाहिजेत. पण जी घरी म्हणजे जे आपल्या गोट्यामध्ये जे तयार होणारे जी पिढी आहे त्यांच्यासाठी तर नक्कीच आपल्याला करणं भाग आहे. किती बाय कितीचं शेड आहे? हे 12 फुटाचा गाळा आहे एक. तर आपण असे 5 गाळे केलेले आहेत आणि इकडं अजून एक गाळा वाढवलेला आहे.
बर तर आणि असं 40 फूट आहे, रुंदीला 40 फूट आहे. बर तर असं लांबीला 72 फूट झालेलं आहे आणि असं रुंदीला 40 फूट झालेलं आहे. आणि इथं रस्ता आपल्याला आपली जी काही वाहनं येणार आहेत, बर उद्या जी तुमचं शेण वगैरे उचललं जाणार आहे, तर हे म्हणजे त्या जास्त एफर्ट्स लागू नये बर म्हणून इथं आपण असा रस्ता ठेवलेला आहे. इथून खाली जाण्यासाठी ज्यावेळेस तुमच्या चाऱ्याच्या गाड्या वगैरे येत आहेत, त्याच्यासाठी आपण हे केलेलं आहे. मित्रांनो बघू शकाल अतिशय सुंदररित्या त्यांनी प्लॅन सुरुवात केलेली आहे. आता या प्लॅनला कधीपासून सुरुवात केली, किती दिवस झाले सुरुवात तरी साधारण ह्याला आता काम चालू झालेला 1 महिना झालेला आहे, की 1 महिन्यामध्ये आपलं हे शेड उभं झालेलं आहे. अजून त्याचं काम बाकी आहे. तुमची गव्हाण असेल, बर पुन्हा खालचा तुमचं जी कोबा म्हणतो ते आहे, पाण्याच्या टाक्या आहेत की पाणी पिण्यासाठी त्यांची सोय केलेली जावी. हे जे पार्टिशन आहेत की ह्याच्यामध्ये आपण पार्टिशन पाडणार आहे की पलीकडं जी वासर आहेत त्यांच्या संगोपनासाठी इथं केलं जाणार आहे. आणि ही जी पलीकडं आहे ते हे ज्या गाय प्रेग्नेंट राहणार आहेत, बर ज्या आपण गाभण गाय म्हणतो, त्यांना खाली फिरण्यासाठी जागा आणि इथला पॅसेज आपण त्यांच्यासाठी ठेवलेला आहे की त्यांना सुटसुटीत ही जागा मिळावी म्हणून. गाभण गायींसाठी वेगळा पॅसेज ठेवण्यामागचं कारण काय? गाभण गाई हे म्हणजे जास्त करून काय होतं, गाभण गाई झाल्यानंतर त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला, की जेणेकरून अशा सुटसुटीत फिरल्या पाहिजेत त्या मुक्तमध्ये, जर त्यांची जेणेकरून अशी घुसमट झालेली नाही पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना मुक्त ज्यावेळेस त्यांना उन्हात बसायचे त्यावेळेस त्या उन्हात जाऊन त्यांना उन्हात बसायचे त्यावेळेस त्या बसू शकतील आणि जिथं ज्यावेळेस सावलीत बसायचे त्यावेळेस सावलीत बसू शकतील. अशा रीतीनं आपण इथं केलेलं आहे. आता एकूण किती टक्के काम झाले आणि किती टक्के काम राहिले अजून? आता आपलं 50% काम झालेलं आहे. बर अजून 50% आपलं काम बाकी आहे. हे मुरुम आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचे, त्याला उतार द्यायचे. इथलं गव्हाण आहे ती राहिलेली आहे, पाण्याच्या टाक्या आहेत त्या राहिलेल्या आहेत, बर आणि पार्टिशन राहिलेले आहेत. ते कसं जसं जसं होईल तसं तसं आपण करतोय. म्हणजे जसं आपण वरती शेड बघितलं तसंच इथं सेम शेड होणार आहे, पुढं गव्हाण होणार आहे आणि तिथून इथपर्यंत हा पॅसेज हा मोकळा राहणार आहे. आणि इथं जे आता लहान वासर आहेत ती मोठी झाल्यानंतर इकडेच येणार? हा, जी लहान वासर आहेत ती तिकडे पलीकडे जाणार आहेत आणि ज्या गाभण गाय जे आपण म्हणतो त्या गाभण गाय इकडे येणार आहेत आणि ज्या दुधावरती ज्या गाय आहेत त्या वरती राहणार आहेत. मला हे प्रश्न विचारायचे आहे की आपलं ते शेड चांगल्या प्रकारे चालूच आहे, मग असं आपण दुसरं शेड करण्यामागचं कारण काय? कॅपॅसिटी वाढवल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही हे शेडचं? हा नक्कीच, कारण काय आहे शेवटी म्हणजे मला आता उद्या गायी घ्यायची आहेत आणि मी उद्या शेड नाही ना उभं करू शकत. तर ह्याचं प्री प्लॅनिंग आधीपासूनच पाहिजे की उद्या जर मी गायी घेतल्या, चाऱ्याचं व्यवस्थापन किंवा ही शेड जर माझ्याकडे असेल तर मी त्या गायी घेतल्या पाहिजेत, किंवा जी नवीन जनरेशन येणार आहे त्यांच्यासाठी मी आधीच प्री प्लॅनिंग करून ठेवलं पाहिजे त्यांच्या व्यवस्थापनासाठी. नंतर ज्या वेळेस आपलं गायींची संख्या वाढत जाणार आहे तोपर्यंत आपला दुसरा प्लॅन झालेला असणार आहे. सिमेंटच्या पत्राला खर्च किती होतो? सिमेंटचा पत्रा कितीला असतो? सर्वसाधारण नॉर्मल पत्रा आणि सिमेंटचा पत्रा काय दरामध्ये? नॉर्मल पत्रा हा आपला म्हणजे त्याने हीट ॲब्झॉर्ब केली जाते आणि जो हा सिमेंटचा पत्रा आहे हा थंड राहतो. ह्याच्या मागचं कारण असं आहे की म्हणजे ही थंड आणि ह्यानं गरमी जास्त किंवा धग जी म्हणतो ना आपण ती काही जास्त लागत नाही, त्यामुळे आपण सिमेंटचा पत्रा हे जनावरांसाठी यूज केला पाहिजे. त्याचा दुसरा असा ड्रॉबॅक आहे की इथं आसपास तुम्ही बघितलं असेल की इथं कुठंच झाड नाहीये. तर झाड का नाहीये? कारण जे आपण जे वानर जे आपण म्हणतो किंवा जी माकडं आहे ती काय करतात, त्या झाडाच्या थ्रू त्या पत्र्यावरती जाऊन उड्या मारतात, तर मग ते पत्रा लवकर फुटला जातो आणि ते पत्रा फुटल्यामुळं मग त्याला तुम्हाला मेंटेनन्स जास्त येतो. त्यामुळं आपण इथं कोणतंही झाड लावलेलं नाहीये. ह्या पत्र्यासाठी आपण कोणतंही इथं दुसरं गोष्ट आहे की त्या पत्र्यावरती जाता येईल असं कोणतंच काय केलेलं नाही की ते तिथं पत्र्यावरती जाण्यासाठी फक्त शिडीचाच यूज केला जाऊ शकतो. नॉर्मल पत्र्याच्या रेट आणि या पत्र्याचे रेट कसे चालले? ह्या पत्र्याचा रेट 5,000
800 रुपये सॉरी 580 रुपये हं. हे एक पत्र्याचं पान जात आहे आपल्याला. किती फुटाचं पान आहे? ही ह्याच्यामध्ये काही 10 फुटाचं पान येतं, काही 15 फुटाचं पान येतं, काही 12 फुटाचं पान येतं. पण ह्याच्यामध्ये जी आपण सहजासहजी 10 फुटाचं पाणी यूज केलेलं आहे आपण. काहीचा रेट जास्त राहतो, ते कंपनीवरती डिपेंड आहे की कुठला तुमची कंपनी आहे त्यावरती राहतं. म्हणजे आता हे सगळं आपण नियोजन बघतोय, मला सांग की आता ॲव्हरेज बजेट काय निघालं याचं? आत्ता सध्याला तरी सध्याला तरी आता 3.5 3.5 ते 4.5 लाख आपला खर्च झालेला आहे. म्हणजे जे आपलं स्टील म्हणा, जे हे पत्रा म्हणा, ते ह्याला गेलेलं आहे. तर आता जास्तीत जास्त आपला खर्च होणार आहे 6 लाखापर्यंत होऊ शकतो. म्हणजे जे बाकीचं जे कॉन्क्रीट म्हणा की जी गव्हाण म्हणा किंवा जे अजून जे आपलं काही काम बाकी आहे, ज्याला काय आपल्याला बाकीच्या गोष्टी लागणार आहेत, ते माझ्या अंदाजे 6 ते 6.5 लाखापर्यंत हे शेड तयार होते. मित्रांनो, तुम्ही बघू शकाल की आपण थोड्या दिवसापूर्वी बघितलेलं इथं काही नव्हतं, पण आता त्यांनी सुंदर असं नियोजन करायला सुरुवात केली आहे आणि त्यांचं कसं प्लॅनिंग आहे ते सगळं आपल्याला त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही शंका असतील त्या पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच जो आपला पुढचा सिरीजचा पुढचं जे व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये आपल्याला ते कव्हर करता येईल त्या पद्धतीने तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. नवीन दूध व्यवसायाचा प्रवास असं प्लेलिस्टचं नाव आहे, तर ती तुम्ही जाऊन बघू शकता. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला खूप माहितीपूर्ण ठरेल आणि कशी दूध व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर कोणत्या कोणत्या अडचणी येतात, कसं आपण पुढे गेलं पाहिजे, या संपूर्ण माहिती आपल्याला या सिरीजच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे. दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल.